नमो नमः पत्रद्वारा संस्कृतं शिक्षा पाठ्यपुस्तकं षष्ठः पाठः षष्ठः विभागः अन्वयरचना 132 पृष्ठं त्रयोदशः श्लोकः। आतापर्यंत आपण अन्वय रचनेमध्ये भगवद्गीतेतील श्लोकांचा अन्वय त्यांनी आपल्याला करून दाखवला आहे, तो वाचतो आपण। आता याच्या पुढचा श्लोक आहे 13व्या क्रमांकाचा। भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायात 19वा हा श्लोक आहे। आपल्यापैकी कोणी वाचणार आहात का? पान क्रमांक किती मॅडम? 132। मी वाचू का? हा हा। सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुदादयन्। पदविभागः सः घोषः धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभः च पृथिवीं च एव तुमुलः व्यनुनादयन्। संधिः सः अधिकं घोषः विसर्गसन्धिः लोपः। घोषः अधिकं धार्तराष्ट्राणां विसर्गसन्धिः उकारः। नभः अधिकं च विसर्गसन्धिः च्युत्वम्। च एव च अधिकमेव वृद्धिसन्धिः। तुमुलः अधिकं व्यनुनादयन् विसर्गसन्धिः उकारः। तात्पर्यं त्याच्या महाघोषाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले, तसेच धृतराष्ट्राच्या मुलांची हृदये विदीर्ण झाली। वाक्यविश्लेषणं क्रियापदं व्यदारयत्। प्रथमा सः घोषः तुमुलः व्यनुनादयन्। द्वितीया हृदयानि नभः पृथिवीं। षष्ठी धार्तराष्ट्राणाम्। अव्ययं च एव व्यनुनादयन् शब्द नभः पृथिवीं च ह्या बरोबर व हृदयानि हा धार्तराष्ट्राणां ह्या बरोबर वाचला पाहिजे। अन्वय रचना व्यदारयत् क्रियापदम् कः व्यदारयत्? सः घोषः। कीदृशः घोषः? तुमुलः। किं कुर्वन् व्यदारयत्? व्यनुनादयन्। किं व्यनुनादयन्? नभः। पुनः कां व्यनुनादयन्? पृथिवीं च एव। कानि व्यदारयत्? हृदयानि। केषां हृदयानि? धार्तराष्ट्राणाम्। हा, उत्तम। आता या ठिकाणी क्षमता व्यदारयत हे क्रियापद घेतलं। आता आपण रचना अशी करणार, सुरुवातीला कर्ता, मध्ये इतर शब्द, कर्म आणि आणखी इतर विभक्तींमधले शब्द आणि शेवटी क्रियापद। व्यदारयत या क्रियापदाचा कर्ता आहे घोषः। आता त्या घोषः बरोबर सर्वनाम आलेलं आहे, सहा घोषः, म्हणून सर्वनाम अगोदर आणि नाम नंतर, सहा घोषः अशा क्रमाने हा आपण कर्ता वाक्यात सुरुवातीला ठेवणार। व्यदारयत हे क्रियापद आता आपण शेवटी ठेवणार। आता या श्लोकामध्ये व्यनुनादयन हे शत्रू प्रत्ययांत रूप आलेलं आहे। तिथे अन्वय रचनेमध्ये त्याच्यासाठी प्रश्न किम कुर्वन् असा विचारलाय। किम कुर्वन् व्यदारयत व्यनुनादयन। आता हा जो शत्रू प्रत्ययांत शब्द आहे तो असतो विशेषण। हा कर्त्याचं विशेषण आहे। घोष कसा? तर हा दुमदुमून टाकणारा असा त्याचा अर्थ आहे। व्यनुनादयन म्हणजे सगळीकडे जणू काही त्याचा प्रतिध्वनी उमटेल असा, सगळीकडे दुमदुमणारा असा त्याचा अर्थ आहे। आता त्याचं म्हणजे त्या व्यनुनादयन या शत्रू प्रत्ययांतचं या विशेषणाचं कर्म काय आहे वाक्यात? काय त्याने दुमदुमवून टाकलंय? तर त्यासाठी दोन शब्द, नभः आणि पृथिवीं च अर्थातच आपण पुढे लिहिणार
म्हणून हे दोन शब्द त्या व्यनुनादयनच्या अगोदर लिहायला हवे आणि व्यनुनादयन त्यानंतर लिहायला हवं. त्याच्याही आधी तुमुलः लिहायचं का? तुमुलः हा पण विशेषण आहे, बरोबर आहे. आता हे विशेषण अगोदर लिहिलं तरी हरकत नाही आणि मग व्यनुनादयनच्या अगोदर ते दोन शब्द नभः पृथ्वीं च. अजून एक आहे नभः आणि पृथ्वीं नाही, आणखी काय? हा ठीक आहे. सहा घोषः तुमुलः एवढे शब्द घेतले. मग नभः च पृथ्वीं च एव व्यनुनादयन एवढे शब्द घेतले. आता व्यदारयत हे जे क्रियापद होतं त्याचं कर्म काय आहे? काय त्या घोषाने काय पाडून टाकलं ना? काय पाडून टाकलं? हृदय. हृदयाने. आता हृदयाशी संबंधित कोणाचं हृदय? तर धृतराष्ट्राच्या मुलांचं, धार्तराष्ट्रांचं. म्हणून धार्तराष्ट्रांना हृदयानी हे कर्म क्रियापदाच्या लगेच जवळ आपण घेणार, क्रियापद शेवटी ठेवणार. मग अशा प्रकारे आपला क्रम असा आला. सहा. आता खरं म्हणजे आपण जो कर्ता घेतो घोषः, सहा हे त्याचे सर्वनाम आहे, ते सर्वनाम अगोदर टाकतो. त्याच्या बरोबर तुमुलः शब्द घेतला तरी चालेल. सहा तुमुलः घोषः नभः च पृथिवीं च एव धार्तराष्ट्राणां हृदयानि, क्षम्यतां, मध्ये व्यनुनादयन शब्द. नभः च पृथिवीं च एव व्यनुनादयन धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत. असा आपल्याला वाक्यात शब्दांचा क्रम लावता आला. यामध्ये कोणाला काही शंका विचारायची का? व्यनुनादयन हा घोषाचं हे आहे ना? कशाचं हे आहे ते? हो, घोषाचं विशेषण. घोषाचं विशेषण. मग ते त्याच्या आधी नको का यायला? हो, म्हणजे घेतो सहा आपण. तुमुलः काय व्यनुनादयन घोषः असं नाही येणार का? येईल ना. काय माहितीये, आपण विशेषण दोन प्रकारची आहेत इथे. तुमुलः हे विशेषण आहे की तो साधा शब्द आहे विशेषण असलेला, आणि व्यनुनादयन हे पण विशेषण आहे परंतु ते क्रिया दाखवणारं विशेषण आहे. मॅडम परत क्रम सांगा मॅडम, परत क्रम. हा, आणि म्हणून क्रिया दाखवणारं असल्यामुळे आपण ते नंतर ठेवलं की त्यातून एक क्रिया पण कळतीये म्हणून. मग आता पहिला शब्द घेतला आपण सहा, दुसरा शब्द तुमुलः, तिसरा शब्द घोषः. आता चौथा शब्द नभः, पाचवा शब्द च, सहावा शब्द पृथिवीं, सातवा च, आठवा एव, नववा व्यनुनादयन, दहावा धार्तराष्ट्राणां, 11 हृदयानि, 12 व्यदारयत. ठीक आहे, पुढचा श्लोक घेऊया. आता कोण वाचणार? आधीच्या श्लोकात द्वितीय नभः हे नभः पृथ्वीं च असं एकाच ठिकाणी च घेतला तर चालेल ना, की दोन हो, ठिकाणी चालेल. नभःच्या पृथ्वी? इथे दोन आहेत म्हणून तर लिहिलं. दोन होते म्हणून वापरले, एकच वापरला तरी चालेल. आणि नभः हे नभसचं द्वितीयचं रूप आहे का? मूळ शब्द काय त्याचा? कारण नभ हा द्वितीय म्हणून म्हटलं ना ते नभस सकारांत नपुसकलिंगी, शब्दाचं द्वितीय एकवचन. द्वितीय एकवचन. नभस. नभः नभसी नभांसी प्रथमा, नभः नभसी नभांसी द्वितीय, असं चालेल. धन्यवाद. पुढचा श्लोक कोणी वाचणार आहे? हा भगवद्गीतेचा, हो, 20वा श्लोक आहे पहिल्या अध्यायातला. 14वा आहे. अथ व्यवस्थितां दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य
पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युतः. श्लोक संख्या 14 ची व्याप्ती पुढच्या श्लोकापर्यंत असल्याने दोन्ही श्लोकांचा अन्वय मिळून करावा. पदविभागः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुः उद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदम् आह महीपते सेनयोः उभयोः मध्ये रथं स्थापय मे अच्युत. संधिः धनुः अधिक उद्यम्य सेनयोः अधिक उभयोः अधिक मध्ये विसर्ग संधिः रेफ मे अधिक अच्युत पूर्वरूप संधिः. तात्पर्यम हे श्रेष्ठ राजा, शस्त्र चालवण्यासाठी व्यवस्थितपणे सिद्ध होऊन उभे असलेल्या धृतराष्ट्राच्या पुत्रांना पाहून कपिध्वजवाल्या अर्जुनाने धनुष्य उचलत असताना श्रीकृष्णांना म्हटले, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. आतापर्यंत आपण शब्दांचे विविध कारक, वचन तसेच लिंग ओळखून वाक्याचे विश्लेषण करायला शिकलो. आता आपण कोष्टकाला अनुसरून वाक्य विश्लेषणाची प्रक्रिया शिकूया. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घेऊया. ज्या शब्दांच्या शेवटी तिंग प्रत्यय जोडले जातात त्यांना क्रियापद असे म्हणतात. गच्छती, अगच्छत इत्यादी. त्वांत, लेबंत आणि तुमन्नांत सुद्धा क्रियेचेच प्रतिपादक आहेत. त्वांत आणि लेबंत पदे असाप्त क्रिया जी अजून पूर्ण झालेली नाही म्हणजेच अपूर्ण आहे असे सुचवताना तुमन्नांत पद क्रियेचा उद्देश कथन करतात. कोष्टकातील क्रियापदांच्या स्तंभामध्ये क्रियापदाची श्रेणी कोष्टकामध्ये दाखवली आहे. उदाहरणार्थ त्वांत इत्यादी यांचे आपले आपले कर्ता, कर्म इत्यादी असतात. कह नावाच्या स्तंभामध्ये जे आले आहेत ते कर्तृपदाचे आहेत. तसेच त्यामध्ये प्रथमा विभक्तीचा प्रयोग केलेला आहे. याचप्रमाणे कम या स्तंभामध्ये कर्मपदे आहेत आणि यामध्ये द्वितीय विभक्तीचा उपयोग केला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभक्तीतील पदे विविध गटामध्ये ठेवण्यात आले आहेत. कह प्रथमांताः, कम द्वितीयांताः, केन तृतीयांताः, कस्मै चतुर्थ्यन्ताः, कस्मात् पंचम्यन्ताः, कदा कुत्र सप्तम्यन्ताः. षष्ठी विभक्तीतील पदे त्यांच्या नामांबरोबर ठेवण्यात आली आहेत ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे. अशा प्रकारे वर उल्लेखिलेल्या दोन्ही श्लोकांचे सारणीनुसार विश्लेषण खालील प्रमाणे. क्रिया आह कह कपिध्वजः पांडवः कम ऋषिकेशम इदं वाक्यम कदा कुत्र प्रवृत्ते शस्त्र संपाते. क्रिया दृष्ट्वा त्वांतं कह कपिध्वजः कम व्यवस्थितान् धार्तराष्ट्रान्. क्रिया उद्यम्य लबन्तं कह पांडवः कम धनुः. क्रिया स्थापय कह त्वं कम रथं मे कदा कुत्र सेनयोः उभयोः मध्ये. वरील श्लोकांमध्ये दोन मुख्य क्रिया आहेत म्हणून त्यानुसार दोन वाक्य आहेत. आह म्हणाला ही द्विकर्म क्रिया आहे म्हणून यामध्ये दोन कर्मपदे आहेत, ऋषिकेशम आणि इदम वाक्यम. प्रवृत्ते शस्त्र संपाते इथे दोन्ही पदे सप्तमी विभक्तीमध्ये आहेत. याचाच अर्थ असा, जेव्हा शस्त्रे खाली पडणार होती. सप्तमी विभक्तीचा प्रयोग वेळ दर्शवितो, तसेच याला भावलक्षण सप्तमी रूप असे मानले जाते. आपण पुढच्या पाठात याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला इतकी माहिती पुरेशी आहे. अन्वय रचना. महीपते संजय द्वारा धृतराष्ट्रासाठी वापरलेले संबोधक पद आहे. आह क्रियापदम, कह पांडवः, कीदृशः पांडवः कपिध्वजः, कम आह ऋषिकेशम, किम आह इदं वाक्यम, किम कृत्वा आह दृष्ट्वा, कदा दृष्ट्वा, अथ कान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्, कीदृशान् धार्तराष्ट्रान् व्यवस्थितान्, पुनः किं कृत्वा आह उद्यम्य, किम उद्यम्य धनुः, कदा आह तदा. अथ प्रवृत्ते. कस्मिन् प्रवृत्ते शस्त्र संपाते. अच्युत अर्जुन द्वारा कृष्णासाठी वापरलेले संबोधन. स्थापय क्रियापदम, कह स्थापय
त्वम् अध्याऋतम्। कं स्थापय रथम। कस्य रथम मे। कुत्र स्थापय मध्ये। कयोः मध्ये सेनयोः। कीदृशयोः सेनयोः उभयोः। हा उत्तम। आता या ठिकाणी आपण बघतोय भगवद्गीतेतील श्लोक क्रमांक 20 आणि श्लोक क्रमांक 21 हे दोन श्लोक एकत्र घेतले आहेत। याचं कारण असं आहे की श्लोक क्रमांक 14 इथे आपल्या पुस्तकात 14 हा क्रमांक आहे, त्यामध्ये क्रियापद आलेलं नाही आणि त्यामुळे आपण जरी वाक्याचा क्रम लावायला घेतला, आपण जरी शब्दक्रमाने लावले तरी ते वाक्य पूर्ण होत नाही, कारण त्यात क्रियापद आलं नाही। आणि मग ते क्रियापद आपल्याला कुठे दिसतं, पुढच्या श्लोकात म्हणजे 15व्या श्लोकात आपल्याला ते क्रियापद स्थापय हे क्रियापद आपल्याला दिसतं। आणि म्हणून हे दोन्ही श्लोक एकत्र घेतले आहेत। आता जरी अशा प्रकारे अर्थाच्या दृष्टीने दोन श्लोक एकत्र घेतले असले तरी त्यामध्ये मिळून दोन वाक्य आहेत। कशी दोन वाक्य आहेत तर आह हे क्रियापद म्हणाला, कोण म्हणाला, पांडव, हा पांडव म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे एक वाक्य आहे। आणि तो काय म्हणाला हे दुसरं वाक्य आहे। ते दुसरं वाक्य कुठे आहे, 15व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीमध्ये ते वाक्य आहे। म्हणून अशा प्रकारे या श्लोकामध्ये आपल्याला दोन वाक्य दिसत। आता त्यांनी आपल्याला नेहमीप्रमाणे पदविभाग म्हणजे सुटे शब्द करून दाखवले, त्यानंतर संधी कोणते आहेत ते पण दाखवलं, तात्पर्य म्हणजे त्याचं मराठीमध्ये आपल्याला सरळ अर्थ त्याचा सांगितला। त्यानंतर वाक्य विश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी आपल्याला एक महत्वाचा मुद्दा सांगितला, तो असा की आपण क्रियापद कोणतं ते क्रियापद आपण शोधलं, परंतु त्याशिवाय वाक्यात क्रिया दाखवणारी अव्यय सुद्धा असतात, ती म्हणजे त्वांत, ल्यवंत, तुमनंत ही क्रिया, क्षम्यता ही कृदंत। आता या कृदंतांमध्ये सुद्धा क्रिया दाखवलेली असते, म्हणून यांचा सुद्धा विचार आपल्याला वाक्यात करावा लागतो। आता तुमुनंत जे आहे त्याच्यामध्ये ती क्रिया करण्यासाठी असा अर्थ असतो, म्हणजे आपली जी मुख्य क्रियापदाने जी दाखवलेली आहे त्या क्रियेशी संबंधित अशी ही क्रिया आहे की तो त्या क्रियेचा हेतू दाखवते, म्हणून आपण हेतू अगोदर लिहिणार आणि मग मुख्य क्रियापद लिहिणार। म्हणजे जे तुमुनंत आलेलं असेल वाक्यात ते वाक्यात अगोदर येईल, म्हणजे कर्ता, तुमुनंत आणि मग मुख्य क्रियापद, अशा क्रमाने हे वाक्य होतं। उदाहरण देते, अहम पठितुम ग्रंथालयम गच्छामी। माझी क्रिया आहे जाण्याची, अहम गच्छामी, कर्ता सुरुवातीला, गच्छामी क्रियापद शेवटी, पण मी कशासाठी जाते तो हेतू एका क्रियेने दाखवलाय की वाचण्यासाठी जाते। पठितुम हे तुमुनंत आपण मध्ये घेतलं, अहम पठितुम ग्रंथालयम गच्छामी अशा पद्धतीने। किंवा त्वांत किंवा ल्यवंत अव्यय वापरलेली असतात, ती सुद्धा क्रिया दाखवतात। आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं, त्वांत आणि ल्यवंत अव्यय कधी वापरतात, जेव्हा एकच कर्ता क्रमाक्रमाने अनेक क्रिया करतोय, पहिली क्रिया झाल्यावर मग तो दुसरी करतो, दुसरी झाल्यावर तिसरी करतो, असा क्रम आपल्याला दाखवायचा आहे क्रियांचा। एकाच कर्त्याने केलेल्या अनेक क्रियांचा क्रम दाखवताना आपल्याला त्वांत किंवा ल्यवंत अव्यय वापरता येतात। म्हणून वाक्यात सुरुवातीला करता येईल। आता त्वांत आणि ल्यवंत अव्यय ही अगोदरची क्रिया दाखवतात, म्हणून ती वाक्यात अगोदर यायला हवी आणि शेवटी मुख्य क्रिया यायला हवी। आता उदाहरणार्थ, अहम जलम पीत्वा ग्रंथालयम गच्छामी। मी पाणी पिऊन मग ग्रंथालयात जाते। आता अगोदर क्रिया काय केली, पाणी प्यायची, म्हणजे ती वाक्यात क्रमाच्या दृष्टीने पण अगोदरच यायला हवी। आणि म्हणून पीत्वा हे त्वांत अव्यय आपण अगोदर लिहिलं वाक्यात आणि मुख्य क्रिया गच्छामी
मुख्य क्रियापद हे आपण वाक्यात शेवटी लिहिलं. अशा प्रकारे आपल्याला इथे त्वांत लेबंत तुमुनंत हे आले तर क्रम कसा घ्यायचा ते सांगितलंय. आता इथे या मुद्द्यामध्ये तिसरी जी ओळ आहे तिथे त्यांनी त्वांत लेबंत पदे असाप्त क्रिया, तर तिथे मला असं वाटतं की असमाप्त क्रिया दाखवतात. तिथे प्रिंटिंग मिस्टेक असेल असं मला वाटतं. असमाप्त क्रिया ही जी क्रिया अजून पूर्ण नाही झाली, अपूर्ण आहे, किंवा उलट जी क्रिया करून मग दुसरी क्रिया केली असं दाखवतं. बरोबर, असमाप्त क्रिया सांगितली तिकडे ना, ते प्रिंटिंग मिस्टेक. असं असमाप्त मला क्रिया. वाटतं. असाप्तचा अर्थ काय म्हणजे? बरं, हा, हो असाप्तचं बरोबर, ते नाही नाही असलंच. असमाप्तच पाहिजे. बरोबर आहे. आता असमाप्त क्रिया असं का म्हटलं? कारण आपण अनेक गोष्टी अशा लिहू शकतो ना. अहम जलम पीत्वा, फलम खादित्वा, गीतम श्रुत्वा, ग्रंथालयम गच्छामि. तर या वाक्यात मुख्य क्रिया अजून झाली नाहीये, शेवटी येते. त्याच्या अगोदर अनेक क्रिया दाखवल्या आहेत त्वांत लेबंत अव्ययांनी. म्हणून असं म्हटलं असेल की जी क्रिया अजून पूर्ण झालेली नाही म्हणजे ती मुख्य क्रिया आहे ती अजून शेवटी आहे. क्रियापद ते क्रियापद शेवटी आहे. वाक्य त्वांत आणि लेबंत अव्ययांनी एखादी क्रिया दाखवतं हे खरं आहे, पण ते अपूर्ण राहतं वाक्य. म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हटलं की अहम जलम पित्वा, तर हे वाक्य पूर्ण नाही झालं. का नाही झालं? तर मी पाणी पिऊन मग काय झालं ते सांगितलंच नाही, म्हणून ते वाक्य अजून अपूर्ण आहे. महोदय हे बरोबर आहे, पण म्हणजे पित्वा म्हटल्यानंतर पिऊन गेले किंवा खाऊन गेले किंवा असं, म्हणजे ती जी क्रिया आहे ती तर पूर्ण झालेली असते ना खरं तर. म्हणून मला असं वाटतं या वाक्यामध्ये त्वांत आणि लेबंत पदे असमाप्त वाक्य दाखवतात किंवा वाक्य हा. सुचवतात. जे बरोबर, वाक्य कारण ती क्रिया पूर्ण झालेली आहे खरं तर. जे वाक्य बरोबर. अजून पूर्ण झालेलं नाही म्हणजे अपूर्ण आहे असं सुचवतात. कारण का बरोबर. पित्वा, खादित्वा असं किती आपण लिहिलं, उत्थाय, उपविश्य, कितीही त्वांत लेबंत लिहिली तरी वाक्य पूर्ण होत नाही. वाक्य कधी पूर्ण होतं? शेवटी जे क्रियापद आपण लावतो तेव्हा पूर्ण होतं. म्हणून मला वाटतं इथे क्रिया शब्द न येता वाक्य हवं. क्रियापद. क्रियापद चालेल. ही क्रिया नाही. बरोबर, क्रियापद पण नाही, वाक्यच ना. त्वांत आणि वाक्य लेबंत पदे वापरली जी तरी वाक्य पूर्ण होत नाही. असमाप्त वाक्य दाखवतात. म्हणून असमाप्त वाक्य दाखवलं म्हणून तर पहिला श्लोक आपण अर्धाच आहे असं म्हटलं. पहिल्या श्लोकात वाक्य पूर्ण होत नाही म्हणून तर दुसरा श्लोक घेतला की त्याच्यात क्रियापद येते. दुसऱ्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत आह हे क्रियापद येते. पहिल्या श्लोकात उद्यम्य हे लेबंत आलं, दृष्ट्वा हे त्वांत आलं, पण क्रिया पूर्ण नाही झाली म्हणजे वाक्य पूर्ण नाही झालं. क्रिया पूर्ण नाही झाली म्हणजे वाक्य पूर्ण. म्हणजे क्रियाचा अर्थ किंवा वाक्य असा शब्द लिहावा असं मला वाटतं. जे वाक्य अजून पूर्ण झालं नाहीये असं अपूर्ण वाक्य दाखवतं. किंवा मूळ जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. म्हणजे मुख्य क्रियापद आलं नाही, मुख्य क्रियापद आलेलं मुख्य क्रिया पूर्ण नाही. बरोबर. आता यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपण आतापर्यंत जे आपण गट करत होतो शब्दांचे, एकेका विभक्तीतले शब्द एकत्र घ्यायचे, ते त्यांनी एका तालिकेमध्ये दाखवलं. तालिकेचा वापर करून त्यांनी लिहिली की क्रिया कोणती आहे. कहा या प्रश्नाने कर्ता विचारले, कम किंवा किम याने कर्म विचारले, आणि आणखी माहिती देणारे शब्द कदा किंवा कुत्र या प्रश्नाने विचारले, कारण तसे शब्द आले आहेत श्लोकामध्ये. आता या श्लोकात पण आपल्याला तोच क्रम लक्षात ठेवायला हवा की वाक्यात संबोधन सुरुवातीला येतं. कोणाला तरी हाक मारलेली असली तर आपण अगोदर हाक मारतो आणि नंतर वाक्य म्हणतो. म्हणून या श्लोकात सुद्धा हाक मारलीये महीपते हे संबोधन आहे. 15व्या श्लोकात बघा, पहिल्या ओळीत शेवटी आहे महीपते. हे आपल्याला सुरुवातीला घ्यायला हवं. वाक्य सुरू करताना हे घ्यायला हवं, महीपते. आणि अथ हा जो शब्द आहे ना, तो शब्द
नंतर अशा अर्थाने आलाय. तो का? तर अगोदरच्या श्लोकांमध्ये काहीतरी कथा सांगतायत, काय झालं ते सांगतायत. ते झाल्यानंतर काय झालं? नंतर असं म्हणून वाक्याला सुरुवात होते. आपण मराठीत कथा वगैरे सांगत असताना सुद्धा वर्णन करतो आणि मग असा शब्द वापरतो. मग म्हणजे त्यानंतर. तसा अर्थ हा शब्द येतो, म्हणून तो पण आपल्याला वाक्यात सुरुवातीला टाकायचा. आणि म्हणून आपल्या शब्दांचा क्रम सुरू होईल. महीपते हा पहिला शब्द येईल. अथ हा दुसरा शब्द येईल. आता कर्ता घेऊया. वाक्यातला कर्ता आहे पांडव. हा पांडव म्हणजे अर्जुन. त्याचं विशेषण काय आहे? त्याचं विशेषण आहे कपिध्वज. म्हणून अथ नंतर कपिध्वज हा तिसरा शब्द आहे. चौथा शब्द पांडव हा कर्ता येईल. आता त्याने अगोदर काय केलं? अगोदरच्या क्रिया कोणत्या? दोन क्रिया अगोदर. दृष्ट्वा. पाहून आणि उद्यम्य उचलून. काय दृष्ट्वा? धृतराष्ट्राचे मुलं. ते कसे होते? त्यांचं विशेषण काय? ते व्यवस्थित होते. व्यूह रचना केलेले होते. सैन्याचं जी रचना केलेली असते, कोणी कुठे उभं राहायचं, व्यवस्थित होते. म्हणजे त्या व्यूह रचनेत यथायोग्य जागी होती. म्हणून व्यवस्थितान हे धार्तराष्ट्रांचं विशेषण. ते आपण अगोदर घेणार. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा. आता ही एक क्रिया आपण दाखवली म्हणून तिथे आपण स्वल्पविराम पण टाकू शकतो. आता धनुरुद्यम्य. उद्यम्य हे लेबंत अव्यय. काय उचलून? धनुः हे त्याचं कर्म आहे. म्हणून धनुः उद्यम्य या क्रमाने पुढचे शब्द आहे. प्रवृत्ते शस्त्र संपाते हे काय आहे? ही आहे सती सप्तमी. ही रचना आपण शिकलो आहोत की जेव्हा तेव्हा असा तिथे अर्थ असतो. जेव्हा शस्त्र संपात. शस्त्र संपात. आता त्यांनी शस्त्रे खाली पडणार होती असं पान 131 वर तिसरा मुद्दा आहे ना, ताऱ्याच्या स्वरूपात मुद्दे दिले. त्यातला तिसरा मुद्दा आहे शस्त्रे खाली पडणार होती. आता ते खाली पडणार होती, मराठी त्याचं भाषांतर फारसं चांगलं नाही झालं. खाली पडणार होती काय? हातातनं खाली पडणार होती का? नाही. उदाहरणार्थ भाला वगैरे असेल तर ते फेकून मारणार होते, म्हणजेच युद्ध करणार होते. म्हणून शस्त्रे खाली पडणार होती असा अर्थ करण्यापेक्षा शस्त्रे चालवली जाणार होती. जेव्हा शस्त्रे चालवली जाणार होती तेव्हा असा त्याचा अर्थ. मग आता पुढचा शब्द कुठला येईल दृष्ट्वा नंतर? मग आता धार्तराष्ट्र हा 7वा येईल ना मॅडम? हो आपण बघत होतो. व्यवस्थितान 6वा येईल. बरोबर. 6वा व्यवस्थितान, 7वा धार्तराष्ट्रान, मग 8वा दृष्ट्वा. मग 9वा आपण घेतला 8वा दृष्ट्वा येईल. 8वा ना आपण सुरू केलं महीपतेने. महीपतेला 1, 7वा येतो. अथवा 7वा येतो. 1 नंबर मायनस आहे सगळं. परत सांगा मॅडम प्लीज. सुरुवात केली आपण महीपते 1, अथ 2, कपिध्वज 3, पांडव 4, व्यवस्थितान 5, धार्तराष्ट्रान 6, दृष्ट्वा 7, धनुः 8, उद्यम्य 9. आता प्रवृत्ते शस्त्र संपाते ही सती सप्तमी मधले हे 2 शब्द येणार. आता पहिल्या श्लोकातले शब्द संपले. आता आपल्याला खालच्या ओळीत दुसऱ्या ओळीतले शब्द घ्यायचे. पांडव हा कर्त्याने सुरुवात केली. आह हे क्रियापद आहे, पण त्याचं कर्म काय आहे? तर त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय की सांगितले किंवा म्हणाला. तर याला 2 कर्म आहेत. काय म्हणाला ते एक कर्म, कोणाला म्हणाला हे दुसरं कर्म.
म्हणून एक कर्म आधी घेऊया. ऋषिकेशम, पुढचा आकडा लिहूया त्याला. आता वाक्यम इदम हे कर्म आहे. इदम हे वाक्यमचे सर्वनाम आहे, मग ते अगोदर टाकूया. ऋषिकेशम नंतर स्वल्पविराम टाकला तरी हरकत नाही. इदम वाक्यम, तदा आधी घ्यायला लागेल का? हा, तदा आहो. ऋषिकेशम इदम वाक्यम तदा आहो. यानंतर आता खालच्या ओळीतलं वाक्य आहे, आपण ते कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. आता हे दुसरं वाक्य सुरू झालं. त्या दुसऱ्या वाक्यात पहिला शब्द हाक मारायचा म्हणजे संबोधन अच्युत, हे संबोधन पहिलं येणार. आता थापय हे क्रियापद आहे, ते आहे मध्यम पुरुषातलं, म्हणजे त्याला त्वम हा करता आपल्याला घ्यायला हवा. जर आपण वाक्यात सुरुवातीला करता लिहित असलो तर आपल्याला आता हाक मारली अच्युत, ती झाल्यानंतर स्वल्पविराम आणि त्वम हा करता आता लिहायला हवा. त्वम. त्यानंतर काय काय थांबवायचंय तर र, किंवा घेऊन जायचंय किंवा थांबवायचंय, नेऊन थांबवायचंय तर काय तर र हे कर्म आहे. आणि कुठे थांबवायचंय? सेनेच्या मध्ये. सेना कशी? दोन्ही सेनांच्या मध्ये, म्हणून दोन्ही हे त्याचं विशेष. ते अगोदर उभयोः सेनयोः मध्ये. म्हणजे आता अच्युत हाक मारली स्वल्पविराम त्वम उभयोः सेनयोः मध्ये. आता कर्म आहे रथ. कोणाचा रथ? माझा, म्हणजे माझा हा शब्द अगोदर. मे रथम स्थापय. ती घ्यायला हवं, ब्रॅकेट मध्ये नको ना? हा, कुठला शब्द घ्यायला म्हणताय? नाही झाले, शब्द झाले, पण असं आपण वाक्य झाल्यानंतर म्हणतो, उद्गार झाल्यावर म्हणतो ना इति, असं काय घ्यायला नको ना? हा, अवतरण चिन्ह टाकले तरी चालेल, अवतरण चिन्ह पूर्ण. आणि इति लिहायची पद्धत आहे, बरोबर आहे, लिहिलं तरी चालेल. या श्लोकात काही शंका आहे का? आता इति हे वाक्याच्या शेवटी आपण टाकतो, मग आता इथे वाक्य पूर्ण झाले म्हणून आपण लिहिलं. खरं पुढे संवाद अजून चालू आहे. पुढच्या श्लोकात पुढचं वाक्य आहे अर्जुनाचं. मग नको ना? हा, नाही लिहिलं तरी चालेल. लिहिलं तरी ठीक आहे, काही चूक नाहीये, कारण त्या श्लोकापुरतं वाक्य पूर्ण झालंय. नाही लिहिलं तरी हरकत नाही, पुढे अजून आहेत वाक्य. यानंतर पान 155 वर पाठ क्रमांक 7, पान क्रमांक 155, अन्वय रचनेचा विभाग 6 आहे. तिथे पुढचा श्लोक सुरू होतोय भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला 22वा श्लोक. कोणी वाचणार आहेत का? आपल्याकडे एक 3-4 मिनिटं आहे, थोडस वाचन होईल. समजा मध्येच मीटिंग बंद झाली तर पुन्हा त्याच लिंकवर जॉईन करा. मी वाचते मॅडम. हा, पठती. यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. पदविभाग. यावत् एतान् निरीक्षे अहं योद्धुकामान् अवस्थितान् कैः मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. संधिः. यावत् अधिक एतान् जश्व संधि. निरीक्षे अधिक अहम पूर्वरूप संधि. कैः अधिक मया विसर्ग संधि रेफः. तात्पर्य. अर्जुन श्रीकृष्णाला दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करण्याचे कारण स्पष्ट करताना म्हणतो की
मी त्या सर्व युद्ध करण्याची इच्छा असलेल्यांना पाहू इच्छितो. मला या युद्धात रणक्षेत्रामध्ये कोणाकोणाशी युद्ध करायचे ते. वाक्य विश्लेषणम. प्रिया निरीक्षे योद्धव्यम. कह अहम मया कम योद्धुकामान अवस्थितान एतान केन सह कैः कुत्र अस्मिन् रणसमुद्यमे यावत आणि इति. अव्यय यावत तथा तावत या दोघांचा उपयोग बरोबरच केला असता त्याचा आशय आतापासून तेव्हापर्यंत या आलेल्या या प्रयोगाचा उपयोग मागील श्लोकात आलेल्या रथम स्थापय बरोबर करावा. याचा अर्थ असा, जोपर्यंत पाहू शकतो तोपर्यंत रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेऊन उभा कर. यावत निरीक्षे तावत स्थापय. म्हणून या श्लोकाच्या अन्वय रचनेमध्ये यावत जोडलेला नाही. अन्वय रचना. निरीक्षे. कह निरीक्षे. अहम. कान निरीक्षे. एतान. कीदृशान एतान अव्यवस्थितान. पुनः कीदृशान योद्धुकामान. किम इति निरीक्षे कैः सह योद्धव्यम इति. केन योद्धव्यम मया. कुत्र योद्धव्यम रणसमुद्यमे. कीदृशे रणसमुद्यमे अस्मिन्. हा, उत्तमम. आता या ठिकाणी एक मुद्दा आपल्याला त्यांनी असं सांगितलंय, यावत आणि तावतचा. यावत म्हणजे जोपर्यंत, तावत म्हणजे तोपर्यंत. आता असं आहे की बोली भाषेमध्ये आपण सगळेच असे जे दोन वाक्य जोडणारे शब्द असतात ना, ते घेतोच असं नाही. त्या दोन पैकी एक शब्द घेतो आणि तरी आपलं काम होऊन जातं, समोरच्याला बरोबर अर्थ कळतो. अहम अहम चित्रपटम पश्यामी यदि त्वम आगच्छसि. मी चित्रपट पाहीन जर तू आलास तर. आता या वाक्यात जर आणि तर असे दोन, यदि आणि तरीही असे दोन वाक्य जोडणारी दोन शब्द हवे, पण ते न घेताही बोली भाषा म्हणून आपलं काम होऊन जातं. त्याप्रमाणे इथे अर्जुनाचं हे वाक्य आहे, संवाद आहे, तो बोललाय, त्याच्या दृष्टीने ती बोली भाषा आहे. आणि म्हणून जसं आपण लेखी भाषेमध्ये